सुंदर असं संविधानाचा विषय सादर करणार आहे। तर सध्याची परिस्थिती पाहता बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावरती या प्रस्थापित सरकारचा आणि मनोवल्याचा खूप मोठा घात आहे। सर्वांचं मत आहे की ह्या भारताचं संविधान बदलायचं आहे। बघा, बाबासाहेबांनी आम्हाला माना सन्मानाने जगण्यासाठी आमचं सुरक्षा कवच म्हणून या ठिकाणी आम्हाला संविधान दिलेलं आहे। आणि जर आपली येणारी पिढी वाचवायची असेल, माना सन्मानाने जगवायची असेल, तर आपल्याला भारतीय संविधान सध्या वाचवण्याची गरज आहे। कारण एकट्या बाबासाहेबांनी या 9 कोटी समाजाचं रक्षण केलं, परंतु आता 9 कोटीपेक्षा दुप्पट आमचा समाज झालेला आहे। तरी सुद्धा आमच्या बाबासाहेबांचं संविधानाचं रक्षण करू शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे। म्हणून या ठिकाणी सुंदर असा संदेश की देशाचं संविधान वाचलं पाहिजे, म्हणून सुंदर अशी संकल्पना नवीनच गीत आपल्या समोर सादर केलं। लक्षात आहोत अरे भीमाचं नाव विचारा महोच्या श्रवणाला, भीमाचं नाव विचारा तुफाने पवनाला, भीमाचं नाव विचारा काळ्या रामाच्या धरणाला, भीमाचं नाव विचारा घटनेच्या पर्णाला, भीमाचं नाव विचारा त्या चंदनाच्या सरणाला, आणि मग भीमाचं नाव विचारा तुम्ही आपला टकरणाला। आणि समजदार को इशारा करतोय या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये गाजत असलेले माझे बंधू, खास माझे स्नेह मित्र फरानभाई बँजो मास्टर, खातमान बँजो मास्टर, तसेच दुसरे बँजो मास्टर हे तेलंगणा स्टेटहून आलेले आहेत। आमचे कमलभाई सोनकांबळे यांनी या ठिकाणी मला भरपूर असं माझं कौतुक केलेलं आहे। आणि या भारताचे सुप्रसिद्ध सवाल आमचे स्नेहमित्र आणि ज्यांचे फॅन आहोत असे शाहिद अजमेरी यांच्याकडून सुद्धा मला अनुभव नजराला आलेला आहे। खूप खूप धन्यवाद। कारण एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराची कदर करणं जगात यापेक्षा खूपच मोठी गोष्ट आहे। म्हणून सुंदर अशी संकल्पना आपल्या समोर सादर करत आहे। तेव्हा आपल्या येणाऱ्या पिढीला वाचवायचं असेल तर काय केलं पाहिजे, या गीताचे कवी स्वतः दीपक लांडगे म्हणतो। आणि हे गीत भरपूर दिवसांना माझी इच्छा होती, आमचे आदर्शस्थान संजूभाई कांबळे यांना हे गीत भरपूर दिवसांनी माझी ऐकण्याची इच्छा होती। आणि आज तो योगायोगाला माझी लेक शुभ्रा हिच्या वाढदिवसानिमित्त, आणि या शुभ्राला सुद्धा खूप खूप अशा शुभेच्छा। म्हणून या गीताचे कवी दीपक लांडगे काय म्हणतात, अरे वेळ अशी येईल जगणे कठीण होईल, बसलेला कुणाला वाटतं का आपल्या येणाऱ्या नातवाचं वाटोळं व्हावं, येणाऱ्या पिढीचं वाटतं का कुणाला? नाही ना। तर हे वाचवायचं असेल वाटोळं होण्यापासून तर काय केलं पाहिजे, जगविना तुमचे रे खानदान
अरे वाचवा 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 देशात या संविधान 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 अशी येईल जगणे कठीण होईल 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 जगमेना तुमचा रे खानेदार जगमेना तुमचा रे खानेदार वाचवा 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 देशात या संविधान 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 आणि लातूर जिल्ह्याचे उत्कृष्ट साहेब ऑपरेटर आणि लातूर जिल्ह्यामध्ये माझे खेळ सुनिश्चित माझे लहान बंधू गौतमजी जोगदर यांच्याकडून सर्वच कलाकारांसाठी अनमोल असा नजर आलेला आहे मंडळ आभारी आहे मागेला गेल्या कुंभमेळ्यामध्ये आम्ही ही गोष्टी आमच्या समोरून ऐकल्या की या कुंभमेळ्यामध्ये त्या मंडळवाद्याची संकल्पना झालेली आहे त्याची इच्छा झालेली आहे की बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलायचं आहे परंतु मोदीला बहुमत न मिळाल्यामुळे त्यावरती स्थगिती आली आणि येणाऱ्या 2035 ला बाबासाहेबांनी लिहिलेली घटना हे मंडळवादी लोक बदलणारे आहे तर बघा आणखी आपल्याकडे वेळ गेलेली नाही कारण 9 दिवसामध्ये जगाचा काय पलट होणं परंतु आपल्याकडे 9 वर्ष आहेत तर या 9 वर्षामध्ये काय होईल भरपूर असं होईल म्हणून या गीताचे कवी आदरणीय दीपकजी लांडगे सांगतात हा आणि कार्यक्रम कुठलाही असो मी मोठ्या गायकाला नाव ठेवत नाही परंतु ज्या बाबासाहेबांच्या संविधानावरती होते त्यांना ज्या ठिकाणी कोण्याही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आपण सेवा सादर करण्यासाठी उपक्रम करावा कारण भरपूर या समाजामध्ये गायक झालेले आहेत व्यावसायिक परंतु बाबासाहेबांची खरी चळवळ हे तळागाळातून खेडेगावाच्या भीम शहराने जिवंत ठेवलेली आहे आणि म्हणून मला त्यांना संदेश द्यायचा आहे आधी मनाशी हे ठरवा आधी मनाशी हे ठरवा आधी मनाशी हे ठरवा आधी मनाशी हे ठरवा अरे विचाराची समानी केले माने ते भरवा विचाराची समानी केले माने ते भरवा विचाराची समानी केले माने ते भरवा कारण बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये पैशापेक्षा धनद्रव्यापेक्षा स्वाभिमानाला जास्त महत्व दिलं कारण स्वाभिमान हा माणसाला जीवन जगण्यासाठी ऊर्जा देत असतो म्हणून एका चपटीसाठी पोटीसाठी रोटीसाठी आपण मनोवादाच्या पक्षाच्या मागे लागलेला आपला खरा पक्ष आपण सोडलेला आहे तर स्वाभिमान आपल्या मधला आता जागा करण्याची गरज आहे कारण बाबासाहेब म्हणायचे की स्वाभिमान शून्य आणि लाचारीचं जीवन जगण्यात जर तुम्हाला थंडता वाटत असेल तर आईच्याच काय गर्भामध्ये मेला नाही स्वाभिमान माणसाला खरोखरच खूप ऊर्जा देतो कोणी एका ठिकाणी मनोज राजा कोसळे म्हणतात की फुकट का पाने में कुछ भी मजा नहीं आता अरे फुकट का पाने में कुछ भी मजा नहीं आता अगर खाने में नमक ना हो तो खाने में मजा नहीं आता अरे खुद का पेट तो कुत्ते भी पालते हैं मनोज राजा अगर जिंदगी में स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता जीने में मजा नहीं आता
शिवाजी कांबळे चालुकीसाठी अनमोल अशी 50 रुपयाची रेट आहे. तसेच सुजात दयानंद जोगदर यांच्याकडून हे अनमोल अशी 100 रुपयाची भेट आहे. आणि पण कांबळ्यांचे आहेत आणि सुजात माझा आवडता बालक यांच्याकडून सुद्धा अनमोल अशी 100 रुपयाची भेट. हा आणि आमचे जगताप म्हणून महाराष्ट्राचे खासदार भीमसाहेब यांच्याकडून वादकासाठी 100 रुपये आणि माझ्यासाठी अनमोल अशी 100 रुपयाची भेट. तसेच माझी लाडकी लेक शुभ्रा सुजाता आकाश जगताप यांच्या वतीने सुद्धा अनमोल अशी या ठिकाणी मला नजराला आलेला आहे, भेट आलेली आहे. खूप खूप धन्यवाद म्हणून कामरांचा आहे. वेळ जाण्या आधी मनाशी हे विचाराची समाधी केले माने भरवा विचाराची समाधी केले माने भरवा विचाराची समाधी केले माने भरवा सोडा बेटी जरा आता येती करा जरा आता येती करा सोडा बेटी जरा आता येती करा जरा आता बेटी करा सोडा बेटी जरा आता येती करा जगवा तुमचा मानी स्वाभिमान जगवा तुमचा मानी स्वाभिमान वाचवा 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 देशाचं या संविधान 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 वाचवा देशाचं या संविधान. आमचे शुभचिंतक चिंतक महाराष्ट्राचे ख्यातनाम तबला वादक साऊंड ऑपरेटर आदरणीय सत्यवादी जोगदर यांच्याकडून सुद्धा अनमोल अशी 100 रुपयाची भेट आहे. आणि आमच्या शुभराच्या आजोबा आदरणीय कांबळे साहेब यांच्याकडून सुद्धा चालवण्यासाठी अनमोल अशी 100 रुपयाची भेट. आपला समाज पैशाने धनद्रव्याने तेवढा बलाढ्य नाही तर आपलं सुरक्षा कवच म्हणजे फक्त आपलं संविधान आहे. कारण आता देव अवतार घेणार नाहीत आणि बाबासाहेब सुद्धा याच्यानंतर जन्माला येणार नाहीत. हा डॉक्टर प्रियंकाताई जगताप यांच्याकडून सुद्धा अनमोल अशी 100 रुपयाची भेट आहे. तर बघा बाबासाहेब पुन्हा आपल्यासाठी संविधान लिहिण्यासाठी पुन्हा जन्माला येणार नाही म्हणून या गीताची कवी काय सांगतात. आता नाही आता नाही तुझा पर्याय दुसरा तो नाही पर्याय दुसरा तो नाही तुझा पर्याय दुसरा तो नाही आता नाही तुझा पर्याय दुसरा तो नाही वाचवा संविधान भीम पुन्हा जन्माला येणार नाही संविधान भीम पुन्हा जन्माला येणार नाही वाचवा संविधान भीम पुन्हा जन्माला येणार नाही. जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. संविधान बदलल्यानंतर काय होईल मनोज राजा सांगतात. अरे येईल अशी अवस्था की जगणे कठीण होईल येईल अशी अवस्था की जगणे कठीण होईल अन्यायाच्या विरोधात वदले कठीण होईल. अरे बा भीमाची चळवळ जर योग्य दिशेने नाही गेली मनोज राजा तुम्ही मरणाची भीक मागाल पण मरणे कठीण होईल मरणाची भीक मागाल पण मरणे कठीण होईल म्हणून म्हणायचं आहे. आता नाही तुझा पर्याय दुसरा तो नाही पर्याय दुसरा तो नाही तुझा पर्याय दुसरा तो नाही आता नाही तुझा पर्याय दुसरा तो नाही वाचवा संविधान भीम पुन्हा जन्माला येणार नाही संविधान भीम पुन्हा जन्माला येणार नाही वाचवा संविधान भीम पुन्हा जन्माला येणार नाही.
उद्धारण्यासाठी 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 आता एकच हे वरदान आता एकच हे वरदान वाचवा 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 देशाचे या संविधान वाचवा देशाचे या संविधान वाचवा देशाचे या संविधान आणि शेवटी काय म्हणायचं आहे स्वाभिमानी स्वाभिमानी करू नका भीमाशी बैमानी करू नका भीमाशी बैमानी स्वाभिमानी स्वाभिमानी करू नका भीमाशी बैमानी वा जागे आता नाही तर होईल जिने कुत्र्यावाने होईल जिने कुत्र्यावाने वा जागे आता नाही तर होईल जिने कुत्र्यावाने दीपक हो बलशाली आणि शक्तिशाली बलशाली आणि शक्तिशाली दीपक हो बलशाली आणि शक्तिशाली बलशाली आणि शक्तिशाली तुला सांगे निळा निशान तुला सांगे निशान वाचवा 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 देशाचं या संविधान 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 अशी येईल जगणे कठीण होईल 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 जगविना तुमचे रे खानदान जगविना तुमचे रे खानदान वाचवा 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 देशाचं या संविधान 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 वाचवा देशाचं या संविधान